हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द सावंत फिजिक्स अकॅडमी लर्न विथ कॉन्फिडन्स. मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत ते आहे टेम्परेचर. आता त्याचबरोबर टेम्परेचर नंतर आपण टेम्परेचरच्या स्केलसुद्धा डिस्कस करू. तर बघा, टेम्परेचर काय असते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ती आपण फिजिकल क्वांटिटी शिकलो असेल, त्या शिकले असाल. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीजसुद्धा पाहिल्या होत्या. तर फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये तुम्हाला असा शब्द दिसला असेल, दॅट इज टेम्परेचर. ह्या टेम्परेचरला डिनोट करण्यासाठी आपण असा थीटा वापरला असेल किंवा आपण काय वापरलं असेल, के वापरला असेल. तर इथं जो के असतो, के काय असतो मुलांनो, तर के स्टँड्स फॉर द केल्विन. कायसाठी स्टँड असतो मुलांनो, तो केल्विनसाठी असतो. मग तुम्हाला माहित असेल, एखादं जर आपल्याला टेम्परेचर मोजायचं असेल तर बघा, टेम्परेचर मोजताना आपण असं मोजतो 27 डिग्री सेल्सिअस. आठवते असं. त्यानंतर जर आपल्याला केल्विनमध्ये मोजायचं असेल तर ही व्हॅल्यू जवळपास अशी असतो बा, म्हणजे यालाच लिहितो मी किंवा दुसरी व्हॅल्यू लिहितो एखादी 312 डिग्री केल्विन, असं आठवत असेल तुम्हाला. त्याचनंतर सपोज जर आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा जर आपल्याला ताप वगैरे जर असेल आणि आपण स्वतःच्या बॉडीचं जर टेम्परेचर मोजलं तर ते टेम्परेचर काहीतरी असं असते बघा, 94 डिग्री फॅरनहाइट किंवा 97 डिग्री फॅरनहाइट. मग बघा मुलांनो, हे सुद्धा टेम्परेचर झालं, हे सुद्धा टेम्परेचर झालं आणि हे किंवा हे सुद्धा काय झालं, टेम्परेचर झालं. आता हे सर्व जे टेम्परेचर आहे मुलांनो, यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक टेम्परेचरमध्ये एक येते न्यूमरिकल व्हॅल्यू. 94 आहे, इथे 27 आहे, इथे 312 आहे आणि इथे सुद्धा 97 आहे. एक काम करतो मुलांना, मी कन्फ्यूज होईल म्हणून फक्त 97 लिहितो. बघा, इथे मी लिहून घेतो 97 डिग्री फॅरनहाइट. मग बघा, इथे पण न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, इथे पण न्यूमरिकल व्हॅल्यू आहे आणि इथे सुद्धा न्यूमरिकल व्हॅल्यू आहे आणि सोबत एक स्टँडर्ड रेफरन्स आहे, त्याला आपण काय म्हणतो, युनिट म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे हे कॉम्बिनेशन कशात झालं, हे कॉम्बिनेशन झालं न्यूमरिकल व्हॅल्यू सोबत सोबत काय झालं, युनिट झालं. मग तुम्हा सर्वांना माहित आहे, जर न्यूमरिकल व्हॅल्यू आणि सोबत सोबत काय आलं, युनिट आलं, त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी म्हणतो. आणि टेम्परेचर कोणती क्वांटिटी होती मुलांनो, तर आठवत असेल तर टेम्परेचर होती आपल्यापाशी फंडामेंटल क्वांटिटीज. आठवते, फंडामेंटल क्वांटिटीज. त्या फंडामेंटलला दुसरं नाव कोणतं होतं, जर तुम्हाला आठवत असेल त्याचं नाव होतं बेसिक क्वांटिटीज. कोणतं नाव होतं बेटा मुलांनो, याचं बेसिक क्वांटिटीज. चला, हे टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो, तर आपण केल्विनमध्ये मोजतो. आता तिथं पाहायला आपण डिग्री सेल्सिअसमध्ये सुद्धा मोजतो, डिग्री केल्विनमध्ये सुद्धा मोजतो आणि डिग्री फॅरनहाइटमध्ये सुद्धा मोजतो. आता बघा, टेम्परेचरची जर डिफाईन करायची झाली आपल्याला, म्हणजे डेफिनेशन ऑफ टेम्परेचर जर लिहायची असेल तर एक प्रकारची ही ना एक फिजिकल क्वांटिटी आहे. म्हणजे आपण असं म्हणू, टेम्परेचर इज अ, कोणची क्वांटिटी होईल बेटा, टेम्परेचर इज, कोणती होईल, फिजिकल लिहू आपण. फंडामेंटल लिहिल्यापेक्षा सरळ सरळ कोणती लिहू, फिजिकल. आता तुम्हाला सर्वांना आठवत असेल, ते फिजिकल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटी ज्या कशा असते, मेजरेबल असते. मग आपण पहिला पॉईंट लिहिला, कोणता पॉईंट लिहिला, फिजिकल क्वांटिटी इज अ, टेम्परेचर इज अ फिजिकल क्वांटिटी. आणि याच्यासमोर जर मी असं लिहिलं, दॅट एक्सप्रेस हाऊ कोल्ड और हॉट मॅटर इज. मॅटर म्हणा किंवा आपण इथं सबस्टन्स म्हणू शकतो किंवा एखादी बॉडी म्हणू शकतो, मॅटर किंवा बॉडी इज. बघा ना, सपोज आपण एखादं रॉड घेतला, रॉड, एखादा आयरन रॉड वगैरे आहे समजा, याला समजा हीट केली. हीट केल्यानंतर याचं काय होईल बेटा, याचं टेम्परेचर हे काय होईल मुलांनो, राईज होईल. बरोबर. टेम्परेचर जर राईज झालं तर ते टेम्परेचर आपल्याला मोजता येईल. आता मोजताना इथे 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. एक कशामध्ये मोजता येईल, डिग्री सेल्सिअसमध्ये मोजता येईल. एक कशामध्ये मोजता येईल, केल्विनमध्ये मोजता येईल. आणि एक कशामध्ये मोजता येईल, तर फॅरनहाइटमध्ये मोजता येईल. आता टेम्परेचर तुम्हाला मोजायचं आहे तर टेम्परेचरसाठी आपल्याला 3 स्केल दिलेल्या आहे. पहिली स्केल कोणती आहे मुलांनो, पहिली आहे डिग्री सेल्सिअस, दुसरी कोणती आहे, केल्विन, आणि तिसरी कोणती आहे, फॅरनहाइट आहे. आता काय होते, समटाइम्स याचं टेम्परेचर आपल्याला दिलं राहते आणि ते टेम्परेचर आपल्याला कन्व्हर्शन करावं लागते केल्विनमध्ये, किंवा केल्विन दिलं राहते आणि त्याचं टेम्परेचर कशा मग करावं लागेल, सेल्सिअसमध्ये.
सिमिलरली सेल्सिअसचं कशामध्ये करावं लागेल, फॅरनहाइट, फॅरनहाइटचं सेल्सिअस, फॅरनहाइटचं केल्विन, केल्विनचं फॅरनहाइट. तर ते कन्व्हर्शन कसं करायचं ते आज आपण इथं डिस्कस करू. कन्व्हर्शन करण्याच्या आधी तुम्हाला टेम्परेचरची डेफिनेशन समजली असेल. चला, टेम्परेचरची जर डेफिनेशन समजली, यानंतर थर्मोमीटर हा कन्सेप्ट येतो. कोणता कन्सेप्ट येतो म्हटलं मुलांना मी, थर्मोमीटर. आता थर्मोमीटर जर पाहिलं मुलांना, तर थर्मोमीटर काय असेल, तर एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट असेल. इथे मी लिहितो थर्मोमीटर. थर्मोमीटर काय म्हटलं मुलांना मी, एक प्रकारचं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. काय आहे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे आता याच्यानंतर जर थर्मोमीटर आणि थर्मोमीटर आणि टेम्परेचर जर आलं तर समजेल ना, इन्स्ट्रुमेंट. इथे स्पेलिंग चुकलं आपल्याला, इन्स्ट्रुमेंट. काय म्हटलं मी बेटा, थर्मोमीटर काय आहे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. कशासाठी करू शकतो आपण यूज आहे, किंवा आपण असं म्हणू, थर्मोमीटर इज अ इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग टेम्परेचर. फॉर मेजरिंग टेम्परेचर म्हणजे जर आपल्याला टेम्परेचर मोजायचं असेल आणि ज्या डिव्हाइसनं मोजू किंवा ज्या इन्स्ट्रुमेंटनं मोजू त्याला काय म्हणायचं मुलांनो, थर्मोमीटर. चला, इथपर्यंत तुमचा बेसिक पॉइंट क्लिअर झाला असेल, टेम्परेचर म्हणजे काय आणि थर्मोमीटर म्हणजे काय. आता बघा, आपण ज्या स्केल असतात म्हणजे टेम्परेचर मोजण्यासाठी ज्या स्केल यूज करतो आपण, त्या ऍक्च्युअल मध्ये 3 टाईपच्या असते. किती टाईपच्या असते मुलांनो, 3 टाईपच्या. आता हे 3 जे टाईप पाहिले आपण, म्हणजे इथं मी लिहितो टेम्परेचर स्केल, शॉर्ट फॉर्म मध्ये TEMP लिहितो, दॅट इज टेम्परेचर, आणि इथं लिहितो स्केल. तर ह्या 3 टाईपच्या असते मुलांनो. याच्यामध्ये पहिला टाईप असतो तो लिहितो मी इथं सेल्सिअस स्केल. कोणता असतो, सेल्सिअस स्केल. दुसरा असतो मुलांनो जो बेसिक आहे, दॅट इज केल्विन स्केल. तिसरा असतो फॅरनहाइट स्केल. तिसरा कोणता असतो, फॅरनहाइट स्केल. बघा, 3 स्केल आहे आपल्यापाशी मोजण्यासाठी. पहिली सेल्सिअस, दुसरी केल्विन, तिसरी फॅरनहाइट. या सेल्सिअसला दुसरं नाव असते सेंटीग्रेड स्केल. कोणतं असते, सेंटीग्रेड स्केल. केल्विनला म्हणतात बेटा आपण ॲब्सोल्यूट झिरो स्केल. कोणती म्हणतात, ॲब्सोल्यूट झिरो स्केल. आणि फॅरनहाइटला फॅरनहाइटच म्हणतात, म्हणजे याला दुसरं नाव नाही. आता तुम्हाला माहित असेल की भरपूर काही जे आपण फिजिक्समध्ये न्यूमरिकल यूज करू, तर आपण त्याच सर्व जे टेम्परेचर असेल ते कशामध्ये राहील आपल्यासाठी, केल्विनमध्ये. बट समटाइम्स काही टेम्परेचर सेल्सिअसमध्ये दिलेलं राहील आणि काही टेम्परेचर फॅरनहाइटमध्ये सुद्धा दिलेलं राहील. तर आपलं काम काय आहे, की आपल्याला ह्या 2 मध्ये जर दिलेलं असेल त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करावं लागेल, याचं कन्व्हर्शन करावं लागेल आपल्याला केल्विनमध्ये. आता या 3 स्केल समजले आपल्याला, तर आपण 2 पॉईंट समजून घेऊ. बघा, अजून एक वेळा सांगतो, ह्या 3 स्केल झाल्या बेसिक स्केल. यामध्ये 2 अजून असतात मुलांना, एक असतात रँकिंग आणि एक असतात रिमर. आता हे रिमर जी स्केल आहे ही 20th सेंचुरी पासून डिस्कंटिन्यू झाली आहे. आपण या 3च वापरतो, सेल्सिअस, केल्विन, फॅरनहाइट. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं एंट्रन्सला एखादा प्रश्न पडू शकतो, त्याच्यात प्रश्न असा येईल की कोणती स्केल हे मायनस टेम्परेचर अटेन करत नाही. कोणती स्केल हे मायनस टेम्परेचर अटेन करत नाही. सो केल्विन स्केल डू नॉट अटेन, केल्विन स्केल डू नॉट अटेन निगेटिव्ह टेम्परेचर. एवढं लक्षात ठेव जा. म्हणजे सेल्सिअस असो किंवा फॅरनहाइट असो, ह्या मायनसमध्ये टेम्परेचर देऊ शकतात, बट केल्विन स्केल हे निगेटिव्ह टेम्परेचर देत नाही. आता हे 3 तुम्हाला समजलं, तर बघा अजून 2 बेसिक पॉइंट असतात ते आपल्याला समजायला हवं. पहिला असतो आईस पॉइंट. या आईस पॉइंटला दुसरं नाव देतो बेटा मी इथं फ्रीजिंग पॉइंट. कोणतं नाव देतो, फ्रीजिंग पॉइंट किंवा आईस पॉइंट. आणि एक देतो बेटा बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट किंवा बरं बॉइलिंग पॉइंटच होते याचं नाव, आणि याचं नाव काय आहे, आईस पॉइंट. आता आईस पॉइंट म्हणजे काय आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय. तर बघा, समजा लिक्विड हे सॉलिडमध्ये रूपांतर होत असेल, किंवा साध्या भाषेत समजा जर आपण पाण्याचा आईस बनवला, पाण्याचा काय बनवला, आईस बनवला,
तर कोणत्या तरी मेन टेम्परेचरलाच बनेल ना. आता बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे की सपोज थंड हवेचे ठिकाण जे असते म्हणजे काश्मीर वगैरे जर झाला तिथे स्नोफॉल होतात म्हणजे जवळपास असा आईसच पडतात, बरोबर आहे. तर आईस पडते म्हणजे लिक्विडचं कशामध्ये रूपांतर होत असेल, सॉलिडमध्ये होत असेल. मग ज्या पॉइंटला लिक्विडचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, सॉलिडमध्ये होईल, त्या पॉइंटला काय म्हणायचं मुलांनो, त्या पॉइंटला म्हणायचं आईस पॉइंट. दुसरा कोणता पॉइंट आहे बेटा, बॉइलिंग पॉइंट. तर बघा, समजा तुम्ही लिक्विडला हीट केलं, लिक्विडला कंटिन्यू जर हीट केलं तर हीटचं काय होईल बेटा, सॉरी हीटचं काय होईल म्हणजे लिक्विडचं काय होईल, तर लिक्विड होईल वेपरमध्ये. कशामध्ये होईल, वेपरमध्ये. मग ज्या पॉइंटला लिक्विडचं वेपर म्हटल्यापेक्षा मी सहसा गॅस लिहितो. काय लिहितो, गॅस. लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्शन ज्या पॉइंटला होईल त्या पॉइंटला कोणता पॉइंट म्हणायचा, बॉइलिंग पॉइंट. समजली इथपर्यंत. आता आईस पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट बघा, आईस पॉइंट असतो 0 डिग्री सेल्सिअसला. किती असतो, 0 डिग्री सेल्सिअसला. आणि बॉइलिंग पॉइंट असतो बेटा 100 डिग्री सेल्सिअसला. बट हा 0 डिग्री सेल्सिअस आणि 100 डिग्री सेल्सिअस फक्त सेल्सिअस स्केलमध्ये राहतो. केल्विनमध्ये आणि फॅरेनहाइटमध्ये चेंज होतो. तर तो चेंज कसा होतो ते आता आपण बघू. तर बघा, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता बघा, हा आईस पॉइंट म्हणजे जिथे लिक्विडचं सॉलिड होते आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे जिथे लिक्विडचं काय होते मुलांना, वेपर होते किंवा गॅस होते. आता बघा, मी एखादं डायग्राम काढतो. ही डायग्राम आपण असं समजू, ही थर्मामीटर एक टाईपचं टेम्परेचर मोजण्याचं सेल्सिअस स्केल आहे. दुसरी लिहितो बेटा इथं मी केल्विन. ही केल्विन स्केल काढली सपोज, इमॅजिन करा एका लाईन मध्ये आलं असेल. आणि तिसरी लिहितो मी फॅरेनहाइट. चला, आता लक्षात ठेवा मुलांना, दिस इज द सेल्सिअस स्केल, दिस इज द केल्विन स्केल अँड दिस इज द फॅरेनहाइट स्केल. काय होते मुलांना, आता जर आपण 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे सॉरी, हा जो डिग्री केल्विन आहे, सॉरी डिग्री केल्विन, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट, ही जी डिग्री सेल्सिअस मुलांना आहे स्केल, याच्यामध्ये इथे 0 लिहिलं असते म्हणजे इथं 0 दिला राहील आणि याच्या बरोबर वळतं सर्वात शेवटी इथं दिलं असेल 100. तर हा असेल 100 डिग्री सेल्सिअस. थोडा मोठा लिहि तुम्ही, हा असेल 100 डिग्री सेल्सिअस आणि हा किती असेल 0 डिग्री सेल्सिअस. आणि यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन्स असेल, त्यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन्स असेल टोटली 100. किती असेल 100. म्हणजे इथं 0 आहे, इथं 10 असेल, इथं 20, इथं 30, इथं 40, 50, 60, 70, 80, 90, 100. म्हणजे याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिव्हिजन किती असेल, त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन्स असेल 100. नंबर ऑफ डिव्हिजन इज 100. आता दुसरी बघा, कोणती आहे बेटा, ही केल्विन स्केल आहे. तर केल्विन स्केल मध्ये काय होते मुलांनो, तर केल्विन स्केल मध्ये जो 0 असतो म्हणजे जो आईस पॉइंट असतो तो असतो मुलांनो 273.15 डिग्री केल्विन. किती असतो, 273.15 डिग्री केल्विन. आणि याचा जो शेवटचा असतो मुलांनो, हा असतो 373.15 केल्विन, डिग्री केल्विन. म्हणजे याचा अर्थ हा 100 डिग्री सेल्सिअस कोणता झाला बेटा, हा झाला यांचा बॉइलिंग पॉइंट. सिमिलरली केल्विन स्केल मध्ये 373.15 म्हणजे 373.15 डिग्री केल्विन हा सुद्धा काय होईल, बॉइलिंग पॉइंट. आता इथं जर पाहिला दुसरा कोणता पॉइंट होता आपल्याजवळ, आईस पॉइंट. तर हा 0 डिग्री सेल्सिअस वाला कोणता होईल, आईस पॉइंट फॉर द डिग्री सेल्सिअस. डिग्री केल्विन साठी किती होईल बेटा आईस पॉइंट, हा होईल 273.15 केल्विन. आता फॅरेनहाइट मध्ये बघा, तर फॅरेनहाइटचं जी म्हणजे फॅरेनहाइट मध्ये जी स्केल असते तिथं लिहिलं असते मुलांना 32 डिग्री फॅरेनहाइट आणि सर्वात वरती असतो 212 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे याचा अर्थ असा होईल, एक मिनिट मी दुसरा पेन घेतो. बघा, हा 212 जो आहे हा कोणता पॉइंट होईल, बॉइलिंग पॉइंट. आणि हा 32 जो आहे हा कोणता होईल मुलांनो, आईस पॉइंट. मग आता इथं तुम्हाला समजलं की याच्यामध्ये आईस पॉइंट किती असेल डिग्री सेल्सिअस मध्ये, 0 डिग्री सेल्सिअस. इथे लिहितो मी बघा, आईस पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस. केल्विन मध्ये सांगा मुलांनो, 273.15
डिग्री केल्विन आणि याचा जो बॉइलिंग पॉईंट असेल तो किती असेल 373.15 डिग्री केल्विन. सिमिलरली फॅरेनहाइटमध्ये हा असेल लोवेस्ट पॉईंट 32 डिग्री फॅरेनहाइट आणि हायेस्ट पॉईंट 212 डिग्री फॅरेनहाइट. चला याच्यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन 100. याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ डिव्हिजन असते मुलांनो 100. बट याच्यामध्ये जर बघितलं आपण त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन असेल 180. किती असेल 180. आता बघा आपल्याला एका स्केलचं कन्व्हर्शन दुसऱ्या स्केलमध्ये करता येते. त्यासाठी आपण काही फॉर्म्युला यूज करतो. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बघा रियामर वगैरे जी स्केल आहे बेटा ही डिसकंटिन्यू झाली आहे. 1 रियामर होते 1.25 डिग्री सेल्सिअस. ते विचारणार नाही कुठे, फक्त जर एखाद्या ऑप्शनमध्ये रियामर जर आलं तर तुम्हाला माहित पाहिजे ते रियामर काय असते. रियामर रँकिंग सुद्धा काय आहे स्केल आहे. फॅरेनहाइट केल्विन आणि सेल्सिअस आपण वापरतो. यामध्ये कोणची स्केल हा निगेटिव्ह टेम्परेचर अटेन करत नाही तर ती कोणची स्केल असते केल्विन स्केल. आणि या केल्विन स्केलचा जो हा असतो 273.15 डिग्री केल्विन हा कोणता पॉईंट झाला दॅट इज द आईस पॉईंट. चला इथपर्यंत समजलं असेल. आता याच्यानंतर आपण कन्व्हर्शन शिकू. कन्व्हर्शन शिकण्यासाठी आपण कोणती आधी 2 स्केल घेऊ. आपण फक्त फॉर्म्युला बघू मुलांना. बघा सर्वात आधी आपण इथे लिहून ठेवतो मी पहा डिग्री सेल्सिअस. या डिग्री सेल्सिअस मध्ये काय असते मुलांनो 0 डिग्री सेल्सिअस इज द आईस पॉइंट आणि 100 डिग्री सेल्सिअस इज द बॉइलिंग पॉइंट. सिमिलरली आपण जर दुसरी स्केल पाहिली दॅट इज केल्विन स्केल. तर केल्विन स्केल मध्ये जो आईस पॉइंट असतो तो असतो 273.15 डिग्री केल्विन. बट आपण भरपूर वेळा जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा आपण जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो मुलांनो तेव्हा ही व्हॅल्यू आपण ओनली लिहितो 273 डिग्री केल्विन. लक्षात राहील. मग त्याच्यानंतर जो त्याचा बॉइलिंग पॉइंट असतो तो असतो 373.15 डिग्री केल्विन. पण आपण किती लिहू मुलांनो त्याला लिहू आपण 373 डिग्री केल्विन. सिमिलरली तिसरी स्केल कोणची राहिली आपल्याशी फॅरेनहाइट राहिली. फॅरेनहाइट स्केल कोणती राहील मुलांनो याचा जो लोवेस्ट पॉइंट असेल तो असेल 32 डिग्री फॅरेनहाइट दॅट इज 32 डिग्री फॅरेनहाइट आणि त्याचा जो बॉइलिंग पॉइंट असेल तो असेल 212 डिग्री फॅरेनहाइट. तुम्हाला जर नोट करायचं असेल तर नोट करून घ्या. मी बाजूला होऊन जातो. चला व्यवस्थित चालू आहे. आता बघा काय करायचं मुलांनो सर्वात सोपी आहे सेल्सिअसचं केल्विन मग करायचं. सेल्सिअसचं समजा जर तुम्हाला सेल्सिअस मध्ये टेम्परेचर दिलेलं आहे. समजा टेम्परेचर आहे इथे लिहू आपण. समजा रूम टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला 27 डिग्री सेल्सिअस आणि तुम्हाला साधा प्रश्न विचारला की याचं रूम टेम्परेचर म्हणजे हेच रूम टेम्परेचर डिग्री केल्विन मध्ये किती होईल असं तुम्हाला प्रश्न विचारला. काहीच करायचं नाही मुलांनो. बघा सर्वात आधी सेल्सिअसचं टेम्परेचर लिहायचं. किती टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. याच्यामध्ये 273 ऍड करायचे. बघा 27 प्लस 273 किती होईल मुलांनो 7301372910 याच येईल 300 येईल मुलांनो. हा झाला 300 डिग्री केल्विन म्हणजे 300 डिग्री केल्विन. दुसरं टेम्परेचर जर म्हटलं मी तर 54 डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये किती होईल. काय करायचं मुलांनो 54 मध्ये 273 ऍड करायचे. करा बरं ऍड. 4 + 3 7 7 + 5 12 कॅरी 1 2 न 1 3 327 डिग्री केल्विन. म्हणजे अगदी सोपी आहे. म्हणजे जर तुम्हाला सेल्सिअस कशा मग करायचं राहिलं सांगा केल्विन मध्ये कोणता फॉर्म्युला वापरा मुलांना तुम्ही इथं डिग्री सेल्सिअस प्लस 273 केल्विन. त्या 273 इज इक्वल टू
केल्विन हा फॉर्म्युला वापरायचा. फॉर एक्झाम्पल इथं जर असेल 87 डिग्री सेल्सिअस तर 87 मध्ये किती ऍड करा मुलांना तुम्ही 273 करा बरं. 7 + 3 10 कॅरी 1 1 7 + 1 8 8 + 8 16 6 कॅरी 1 3 + 1 किती झाले मुलांनो 360 डिग्री केल्विन. चला अगदी सोपी आहे. आता बघा समजा तुम्हाला हा इथं मी फॉर्म्युला लिहितो सेल्सिअस टू केल्विन. बघा सेल्सिअस टू केल्विन काय होईल सेल्सिअस टू केल्विन डिग्री सेल्सिअस जर दिलं राहिला आपल्यापाशी तर त्यामध्ये 273 ऍड करायचं आपल्याला आन्सर कशामध्ये भेटेल डिग्री केल्विन मध्ये भेटेल. आता बघा इथं मी दुसरा पॉइंट लिहितो. समजा मला केल्विनचं सेल्सिअस मध्ये पाहिजे. केल्विनचं कशामध्ये पाहिजे केल्विन टू सेल्सिअस. तर बघा मुलांनो आपल्याला असं कळता येईल का डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू डिग्री केल्विन. हा +273 आहे ना याला या साईडला न्या किती होईल -273. सपोज आपल्यापाशी एखादं टेम्परेचर डिग्री केल्विन मध्ये आहे 300 डिग्री केल्विन म्हणजे 300 डिग्री केल्विन आपल्याला दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलं मी सेल्सिअस मध्ये सांगा. कशामध्ये सांगा सेल्सिअस मध्ये सांगा बरं. सेल्सिअस मग कसं होईल तर बघा डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू द जे टेम्परेचर दिलेलं आहे ते आधी लिहायचं मायनस किती होईल बेटा मायनस होईल 273. 300 मधून 273 जर तुम्ही मायनस केले तर जवळपास 27 येईल बरोबर. तर 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्हाला हा पण समजला असेल. सेल्सिअस टू केल्विन करायचं असेल तर डिग्री सेल्सिअस मध्ये किती ऍड कराल 273 आणि डिग्री केल्विन टू सेल्सिअस करायचं असेल तर केल्विन मधून किती मायनस कराल 273. चला इथपर्यंत समजलं. त्यानंतर दुसरं बघा समजा आपल्याला सेल्सिअस टू फॅरेनहाइट करायचं आहे. काय करायचं आहे मुलांनो सेल्सिअस टू फॅरेनहाइट. आपण फक्त इथं फॉर्म्युले शिकू. बघा मी शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहितो डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहाइट करायचं आहे. ठीक आहे काहीच करायचं नाही मुलांनो. सर्वात आधी लिहायचं टेम्परेचर इन सेल्सिअस. सेल्सिअसचं टेम्परेचर लिहिलं आपण. हा TC म्हणजे आपण रेफर करू टेम्परेचर इन अ सेल्सिअस मायनस याचा आईस पॉइंट करायचा. तुम्हाला आठवत असेल तर मी इथं 2 लाईन अशा ड्रॉ करतो. ही झाली डिग्री सेल्सिअस आणि दुसरी कोणची आहे डिग्री फॅरेनहाइट. डिग्री फॅरेनहाइटचा लोएस्ट पॉइंट 32 डिग्री फॅरेनहाइट याचा लोएस्ट पॉइंट 0 डिग्री फॅरेनहाइट. लोएस्ट पॉइंट म्हणजेच आईस पॉइंट आणि याचा बॉइलिंग पॉइंट किती होता मुलांनो 100 डिग्री सेल्सिअस. याचा किती होता 212 डिग्री फॅरेनहाइट. याच्यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन 100 याच्यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन 180. चला समजली इथपर्यंत. सो टेम्परेचर इन सेल्सिअस मायनस आईस पॉइंट divided by total number of division in Celsius scale is equal to इथे लिहू आपण टेम्परेचर इन फॅरेनहाइट मायनस आईस पॉइंट असं लिहितो मी इथं डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन इन फॅरेनहाइट स्केल. मग बेटा हा फॉर्म्युला जर आपण इथं अप्लाय केला तर बघा टेम्परेचर इन सेल्सिअस मायनस याचा लोएस्ट पॉइंट सांगा बरं. सेल्सिअसचा लोएस्ट पॉइंट म्हणजे आईस पॉइंट किती आहे मुलांनो -0. टोटल नंबर ऑफ डिव्हिजन इन सेल्सिअस स्केल किती आहे टोटल नंबर ऑफ डिव्हिजन इथं 100 आहे. सो आपण इथं लिहिलं 100 इज इक्वल टू टेम्परेचर इन फॅरेनहाइट बरोबर मायनस याचा आईस पॉइंट किती आहे 32 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन इन फॅरेनहाइट स्केल दॅट इज 180. असा आपला फॉर्म्युला बनला. कोणत्याही व्हॅल्यू मधून जर 0 मायनस झाला तर व्हॅल्यू तीच राहते. सो इथं राहील TC दॅट इज टेम्परेचर इन सेल्सिअस डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन इज 100 इज इक्वल टू मला सांगा टेम्परेचर इन फॅरेनहाइट -32 डिवाइडेड बाय किती मुलांनी इथं
80 येईल. आता बघा हा टेम्परेचर इन फॅरनहाइट -32 याला आपण असा ब्रॅकेट देऊन देऊ. आता जर तुम्हाला टेम्परेचर इन सेल्सिअस हवं असेल, काय हवं असेल? टेम्परेचर इन सेल्सिअस. तर बघा 100 डिवाइड मध्ये आहे, या साईडला जाईल तर किंवा आपण असं पहा, इथे आपण असं पाहू, जर TC/100 आहे इज इक्वल टू TF - 32/180 आहे. आपण सुरुवातीला बघू सेल्सिअसचं फॅरनहाइटमध्ये. मग तुम्हाला सेल्सिअस हे गिवन राहील आणि फॅरनहाइट आपल्याला अननोन राहील. मग आपण इथं फॅरनहाइटचं करू. बघा फॅरनहाइटचं पाहिजे आपल्याला, तर TF - 32 हा 180 मध्ये आहे, या साईडला जाईल तर 180 मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय याला काय मल्टिप्लाय होईल? TC मल्टिप्लाय होईल, डिवाइड बाय काय होईल मुलांनो? डिवाइडेड बाय 100. हा 0 कॅन्सल, 2 5 जा 10, 2 9 जा 18. याचा आन्सर येईल 9/5 मल्टिप्लाय बाय TC. झाले इथपर्यंत? याला ब्रॅकेट देऊन देतो मी. -32 आहे, याला या साईडला आणा, +32 इज इक्वल टू टेम्परेचर इन फॅरनहाइट. हा फॉर्म्युला बनेल मुलांनो आपल्याला. म्हणजे जर तुम्हाला टेम्परेचर इन सेल्सिअस जर दिलं राहिलं तर सेल्सिअसला कशाने मल्टिप्लाय करायचं? 9/5 ने. आणि त्या आन्सरमध्ये किती ॲड करायचे? 32. म्हणजे तुम्हाला कशामध्ये आन्सर भेटेल? फॅरनहाइटमध्ये भेटेल. या 9/5 ला जर आपण भाग दिला तर याचं येईल 1.8. किती याचं? 1.8 मल्टिप्लाय बाय TC +32 इज इक्वल टू डिग्री फॅरनहाइट. हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. कधी अप्लाय करू हा फॉर्म्युला आपण? जेव्हा आपल्याला TC म्हणजे टेम्परेचर इन फॅरनहाइट जर दिलं राहिलं आणि आपल्याला काय करायचं राहिलं मुलांनो? सॉरी, टेम्परेचर इन सेल्सिअस जर दिलं राहिलं आणि आपल्याला काय करायचं आहे? टेम्परेचर इन फॅरनहाइट. तर आपण हा फॉर्म्युला यूज करू. हा फॉर्म्युला जर यूज केला तर आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता बघा फॉर एक्झाम्पल, इथे मी आता हे झालं असेल तुमचं लिहून किंवा बघून झालं असेल, समजलं असेल. नाही समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घे जा. बघा समजा जर मी म्हटलं टेम्परेचर इन सेल्सिअस आपल्यापाशी आहे 20. किती आहे? 20. याचं टेम्परेचर हेच टेम्परेचर इन फॅरनहाइट किती राहील? टेम्परेचर इन डिग्री फॅरनहाइट किती राहील? कोणता फॉर्म्युला वापरू बेटा आपण? हा फॉर्म्युला वापरू. टेम्परेचर इन फॅरनहाइट इज इक्वल टू 1.8 इंटू 20 +32. चला आपल्याला बॉडमास रूल माहिती आहे सर्वात आधी. पहिले आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करू. बघा 1.8 ला जर आपण 20 ने जर मल्टिप्लाय केलं किती येईल मुलांनो? तर तुम्हाला आठवत असेल तर हे होईल 36 होईल ना. किंवा बघा 1.8 आहे मल्टिप्लाय 20 आहे, हा डेसिमल पॉईंट शिफ्ट करून घ्या. किती होईल याचा आन्सर? 360 होईल. बरोबर आहे. डेसिमल पुन्हा परत देऊन द्या, 36 होईल. बरं एक मिनिट, किती आहे मुलांना? हे 1.8 आहे. बरोबर आहे. याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 20 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 8 डेसिमल पॉईंट या साईडला शिफ्ट करून दुसरा डेसिमल पॉईंट या साईडला शिफ्ट करू. म्हणजे आपल्यापाशी व्हॅल्यू बनेल 18 मल्टिप्लाय बाय 2. आन्सर येईल 36. 36 + 32 किती येईल मुलांनो? 86. म्हणजे आपल्याला जे टेम्परेचर इन फॅरनहाइट आलं किती आलं? 68 डिग्री फॅरनहाइट. आणि तेच जर सेल्सिअसमध्ये असेल तर किती असेल? 20 डिग्री सेल्सिअस. चला हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. समजलं नसेल तर तसं तुम्ही मला सांगाल, म्हणजे आपण याच्यावर रिव्हिजन पुन्हा घेऊ शकतो. बरोबर आहे. आता दुसरं बघा, आता मला जर हे झालं सेल्सिअस टू फॅरनहाइट, म्हणजे तुम्हाला सेल्सिअस गिवन राहील आणि तुम्ही फॅरनहाइटमध्ये करू शकता. बट जर मला फॅरनहाइट टू सेल्सिअस पाहिजे, कशाचं पाहिजे? फॅरनहाइट टू सेल्सिअस. म्हणजे जर मला फॅरनहाइट टेम्परेचर माहीत असेल, समजा एखाद्याला ताप येतो, ताप आल्यानंतर आपण हॉस्पिटलला जातो तर आपण टेम्परेचर मोजतो. तर टेम्परेचर असते 94 डिग्री फॅरनहाइट असते किंवा 97, 102, 104 असा ताप असतो आपल्याला. त्याचं सेल्सिअसमध्ये करायचं जर राहिलं तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करू ते इथं बघणार आहोत. तर सर्वात आधी बघा प्रोसेस सेम आहे. टेम्परेचर इन फॅरनहाइट मायनस त्याचा आईस पॉईंट. किती होता बेटा याचा आईस पॉईंट? फॅरनहाइटचा आईस पॉईंट होता 32. टोटल नंबर ऑफ डिव्हिजन 180 डिग्री सेल्सिअस सांगा. टेम्परेचर इन सेल्सिअस मायनस याचा लोएस्ट पॉईंट 0 होता
डिवाइड बाय नंबर ऑफ डिव्हिजन 100 होत्या. होती इथपर्यंत. आता बघा काय करू मुलांना, आपण हा TC मायनस 0 म्हणजे TC आला, कोणत्याही व्हॅल्यूमधून जर 0 मायनस केला तर तीच व्हॅल्यू असते, डिवायडेड बाय 100. टेम्परेचर इन फॅरनहाइट मायनस 32 डिवायडेड बाय 180. झालं इथपर्यंत. तुम्हाला कशाचं पाहिजे, फॅरनहाइट दिलेलं राहील, काय करावं लागेल, सेल्सिअस करावं लागेल. सो हा TC इथंच राहू दे तुम्ही. 100 इथं मल्टिप्लाय करतो, 100 डिवाइड बाय 180, 100 डिवाइड बाय 180. काय येईल मुलांनी इथं, मल्टिप्लाय बाय TF मायनस 32. बघा हा 0 आणि हा 0 कॅन्सल. आन्सर आपलं 5/9 मल्टिप्लाय बाय TF मायनस 32 इज इक्वल टू TC. म्हणजे जर आपल्याला फॅरनहाइटचं टेम्परेचर दिलेलं राहिलं तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करू, तर आपण हा फॉर्म्युला यूज करू. बघा लिहून घ्या, मी बाजूला होऊन जातो. चला झालं मुलांनो. काय करायचं मुलांनो, आता तुम्हाला माहित आहे ना TF मायनस 32 सोबत आला होता, सोबत आला तर हा पण कसा असेल, सोबत असेल. तर हे सुद्धा काय राहील मुलांनो, सोबत असेल. आता बघा फॉर एक्झाम्पल, समजा जर मला 68 डिग्री फॅरनहाइट हे दिलं आहे, किती दिलं आहे, 68 डिग्री फॅरनहाइट, आणि मला याचं सेल्सिअस मग किती होते ते पाहायचं आहे. कोणता फॉर्म्युला यूज करू मी, हा वाला फॉर्म्युला यूज करेल. चला लिहितो मी इथं, किंवा एक काम करतो मी, हां चालेल. बघा 5/9 मल्टिप्लाय बाय टेम्परेचर इन फॅरनहाइट किती आहे मुलांनो, 68 मायनस 32 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस, दॅट इज टेम्परेचर इन सेल्सिअस. आता 68 मधून जर 32 जर आपण मायनस केले किती येईल मुलांनो, 8 मधून 2 गेला 6 राहिला, 6 मधून 3 36 बरोबर, डिवाइड बाय 5 डिवाइड बाय 9. आता 9 ने जर आपण म्हटलं 9 दुने 18, 9 त्रिक किती होते 27, 9 चौक 36, 9 4 जा इथे 9, 9 दुने 18, 9 त्रिक होईल असं भाग जाईल, 5 4 जा 20, म्हणजे आपलं टेम्परेचर इन सेल्सिअस किती आलं, 20 डिग्री सेल्सिअस. तर समजलं. मग दुसरा फॉर्म्युला आपण कोणता अप्लाय करू, इथं इथं आपण अप्लाय करू. बघा इथे लिहितो मी 68चं फॅरनहाइटचं आपण कन्वर्शन सेल्सिअस मध्ये केलं, बरोबर 20 आलं. बघा इथं फॉर्म्युला लागेल, टेम्परेचर इन सेल्सिअस इज इक्वल टू 5/9 मल्टिप्लाय बाय TF मायनस 32 दॅट इज टेम्परेचर इन फॅरनहाइट मायनस 32. तर ह्या झाला दुसरा फॉर्म्युला आपल्याजवळ कशासाठी, फॅरनहाइटचं सेल्सिअस करण्यासाठी. आता तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला एखाद्या वेळेस हॉस्पिटलमध्ये जाण्याचं काम पडलं आणि तुम्हाला ताप आला, डॉक्टरनं जर मोजलं की तुम्हाला ताप हा 97 डिग्री फॅरनहाइट आहे, ते 104 डिग्री फॅरनहाइट आहे, तर याचं तुम्हाला कन्वर्शन करावं लागेल सेल्सिअसमध्ये. कशामध्ये करावं लागेल, सेल्सिअसमध्ये. म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला किती ताप आहे सेल्सिअसमध्ये, समजेल. 97चं कन्वर्शन करून बघा आणि 104चं कन्वर्शन करून बघा. म्हणजे ट्राय युअर सेल्फ, ट्राय करा बरं हा ट्राय. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, टेलिग्रामवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, त्याचसोबत तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता. बट हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेलच. त्या व्हिडिओच्या सुरुवातीला माझा नंबर पण दिलेला आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही विचारू शकता. थँक्स फॉर द वॉचिंग.